चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा तुकया यावरी न करावा वेरू अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू यावरी न करावा वेरू संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं मस्तकमाझा पायावरी या वारकरी संतांच्या धनीन पुरे गुणगाता धनीन पुरे गुणगाता रूप दृष्टी न्याहाळिता बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग जगदवंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथ्यातील मंगलाचरण प्रकरणातील असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय अखिल गुणनिधान पांडुरंग परमात्म्याचं वर्णन करतायत। विठ्ठल 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 षड्गुण ऐश्वर्य संपन्न अनंत कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय भक्त श्रोमणी नामदेवराय शांतीब्रह्म एकनाथ महाराज संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आदी करून सकल संतांच्या कृपा आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या तटाकावर पंढरी क्षेत्रसम असणारं हे देहू क्षेत्र जगद्गुरु तुकोबारायांच्या जन्म अनुष्ठानाने परम पावन असणारी ही भूमी साक्षात स्वयंभू पांडुरंग परमात्म्याच्या सन्मुख ज्या ठिकाणी साधिक स्थळी बहु औचित्य साधून अर्थात जगद्गुरु तुकोबारायांच्या सदेह वैकुंठ गमन सोहळ्याला 375 वर्ष पूर्ण होत आहेत। विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा 750वा जन्मोत्सव भक्त श्रोमणी नामदेवरायांचा 675वा समाधी सोहळा या त्रिवेणी अमृत योगावर परमपूजनीय परमश्रद्धेय परमहंस श्री संत शंकर बाबा यांच्या पारमार्थिक जीवनाची 80 वर्षे पूर्ण होत आहेत। त्या निमित्ताने रौद्री शांती असा कार्यक्रम आणि त्याचप्रमाणे आमचे जीवलग गुरुबंधू आदरणीय रवी महाराज सुखाळी यांचे पिता श्री वैकुंठवासी मधुकर महाराज सुकाळी यांच्या 11व्या श्राद्धाच्या निमित्ताने या ठिकाणी हा त्रिदिवसीय भक्ती महोत्सव संपन्न होतो आहे आणि या भक्ती महोत्सवामध्ये प्रथम दिवसाची सेवा करण्याचा योग आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू रवी महाराज यांच्या प्रेमातून प्राप्त झाली आहे। सेवेसाठी उपस्थित परमपूजनीय परमश्रद्धेय आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे गुरुवर्य परमेश्वर बाबा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत।
खरं म्हणजे बाबा उपस्थित झाल्यानंतर काय बोलावं हे मला सुचत नाही. तरी सुद्धा तुम्ही संत माझी या कडा दिठीचा कराला बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी. विठ्ठल 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 विठ्ठल. परमपूजनीय परमश्रद्धेय गुरुवर्य बाबा या ठिकाणी कृपादृष्टीसाठी उपस्थित आहेत आणि आमच्या वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. जगद्गुरु तुकोबारायांचे वंशज आदरणीय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अंतर्मुक्तीने साधना करणारे सर्व साधक वृंद, संत श्री तुकोबाराय गुरुकुल गाथा मंदिर या ठिकाणची सर्व साधक वृंद उपस्थित आहेत. ज्ञानेश्वरी मुखोद्गत आमचे आदरणीय भाकरे महाराज आहेत, ज्यांचं साधनानिष्ठ जीवन आहे. असे आमचे सुनील महाराज, निलेश महाराज, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आणि भजन सम्राट संजय महाराज ठाकरे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना मनोभावे वंदन करून चिंतन सेवेकडे प्रवृत्त होतो. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, आज या आपल्या उत्सवाचा हा आरंभाचा दिवस आहे आणि प्रारंभीच्या दिवशी आपल्या पूर्वसुरींनी एक अलिखित स्वरूपाचा नियम घालून दिलेला आहे. प्रारंभीच्या दिवशी मंगलाचरणातील अभंग घेतला जातो, घेत असतात. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांनी जी गाथा संपादित केली, वर्गीकरण करून अभंगांचं प्रकरणवार जी गाथा संपादित केली, त्या गाथेमध्ये हा मंगलाचरण प्रकरणामध्ये अभंग आलेला आहे. तसं पाहिलं तर जगद्गुरु तुकोबारायांची जी वाणी आहे, अभंग संहिता आहे, ही सर्वच मंगल स्वरूपाची आहे. कारण हा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग वाङ्मय जो काही आहे तो भगवान परमात्म्याचा कृपा प्रसाद आहे. तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी, प्रसादा वाचुनी तुमचिया. भगवान परमात्म्याचीच वाणी आहे तुकोबारायांची वाणी, म्हणजे भगवान परमात्म्याचा कृपा प्रसाद आहे. त्यामुळं अभंग गाथ्यातील प्रत्येकच अभंग हा मंगल स्वरूप आहे, पवित्र आहे, मंत्ररूप आहे. पण तरी सुद्धा त्या काही अभंगांमध्ये काही अभंग मंगलाचरणामध्ये घेतले जातात. त्याचं कारण असं पूर्वसुरींकडून ऐकण्यात आलेलं आहे की ज्या अभंगामध्ये भगवान परमात्म्याच्या रूपाचं वर्णन केलं जातं, ज्या अभंगामध्ये भगवान परमात्म्याच्या नामाचं वर्णन केलं जातं, ज्या अभंगामध्ये भगवान परमात्म्याच्या गुणाचं वर्णन केलं असतं, ही अभंग मंगलाचरणामध्ये घेतली जातात. काय आहे भगवान परमात्मा, भगवान परमात्म्याचं नाम, भगवान परमात्म्याचे गुण, भगवान परमात्म्याचं रूप, हे सगळं मांगल्याचं एक अधिष्ठान आहे. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरिही. भगवान परमात्मा सगळ्या मांगल्याचा अधिष्ठान आहे आणि आपल्याकडे नाम नामीचा अभेद असल्यामुळं भगवान परमात्म्याचं नाम देखील सगळ्या प्रकारच्या मांगल्याचं अधिष्ठान आहे. सकळ मंगळ निधी सकळ मंगळ निधी सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आदी, श्री विठ्ठलाचे नाम आदी. मनकार गाणा मनकार मनकार गाणा श्री जसं भगवान परमात्म्याचं नाम सर्व प्रकारच्या मांगल्याचं आयतन आहे, अधिष्ठान आहे, तसेच भगवान परमात्म्याचे गुण, भगवान परमात्म्याचं रूप हे देखील सगळ्या प्रकारच्या मांगल्याचं आश्रयस्थान आहे. म्हणून ज्या अभंगामध्ये भगवान परमात्म्याच्या रूपाचं, गुणाचं, नामाचं वर्णन आहे, असे अभंग मंगलाचरणामध्ये घेतले जातात. प्रस्तुत अभंगाचा जर आपण विचार करू गेलो, या अभंगामध्ये तिन्ही तत्वांचा विचार आलेला आहे. भगवान परमात्म्याच्या गुणाचाही विचार आहे, भगवान परमात्म्याच्या रूपाचाही विचार आहे आणि भगवान परमात्म्याच्या नामाचंही चिंतन आहे. म्हणून हा अभंग मंगलाचरणामध्ये घेतलेला आहे जोग महाराजांनी.
या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांनी वस्तू निर्देशरूप मंगल साधलेला आहे. वस्तू निर्देशरूप मंगल कशाला म्हणतात? वस्तुनाम परमात्मा, वस्तुनाम सच्चिदानंदम अद्वयम ब्रह्म. वेदांत सारच्या भाषेत बोलायचं झालं तर भगवान परमात्मा, वस्तुनाम भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याचा निर्देश, मग तो सगुण रूपाने असावं किंवा निर्गुण रूपाने. सगुण वर्णन किंवा निर्गुण वर्णन ज्या अभंगामध्ये भगवान परमात्म्याचं केलेलं असतं, अशा अभंगामध्ये भगवान परमात्म्याचं वस्तू निर्देश रूप मंगल साधलेलं असतं. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी भगवान परमात्म्याचं वस्तू निर्देश रूप मंगल केलेलं आहे. भगवान परमात्म्याचं वर्णन करतात तुकोबाराई, यथार्थ वर्णन करतायत. वर्णन करत असताना वर्णे विषयही श्रेष्ठ आहे आणि वर्णन करतेही श्रेष्ठ आहेत आणि अनुभूती संपन्न यथार्थ स्वरूपाचं वर्णन आहे. तुकोबाराय, तुम्ही ज्या भगवान परमात्म्याची उपासना करताय, ज्या भगवान परमात्म्याचं वर्णन करताय, ज्या भगवान परमात्म्याचं रात्रंदिवस तुम्ही चिंतन करताय, तो भगवान परमात्मा कसा आहे, तो भगवान परमात्मा नेमका कसा आहे, याचं उत्तर जगद्गुरु तुकोबाराय आज सेवेसाठी घेतलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणातून प्रकट करतायत. बरवा बरवा के पांडुरंग, बरवा बरवा पांडुरंग, बरवा बरवा पांडुरंग, कसा आहे, ज्याचं रात्रंदिवस तुम्ही नामचिंतन करताय, उपासना करताय, भक्ती करताय, तो नेमका भगवान परमात्मा कसा आहे? तुकोबाराय सांगतात, बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग. तो भगवान परमात्मा बरवा आहे. आता बरवा शब्दाचा जर आपण विचार करू गेलो, व्यवहारामध्ये बरा शब्द, बरवा शब्द कोणत्या अर्थाने वापरला जातो? सामान्यतः व्यवहारामध्ये दुय्यम दर्जाचं स्थान दिलं जातं या बरा शब्दाला. कसा आहे हो तो? बरा आहे. त्या हावभावानंच लक्षात येतं की नसल्यापेक्षा बरा, दगडापेक्षा वीट मऊ, या अर्थाने बरा शब्द व्यवहारामध्ये वापरला जातो. पण संत वाङ्मयामध्ये जेव्हा जेव्हा बरा बरवा शब्द येतो, तो या दुय्यम दर्जाच्या अर्थाने वापरला जात नाही. सर्वोत्कृष्ट, अत्युत्कृष्ट, अत्यंत सुंदर, अतिशय सुंदर या अर्थाने तुकोबाराय या ठिकाणी बरवा शब्द वापरतायत. बरं, तो एकदा नाही दोनदा वापरतायत. बरवा शब्द दोनदा वापरला. का बरं तुकोबारायांनी बरवा शब्द दोनदा वापरावा? का तुकोबारायांना आठवलं नाही म्हणून तुकोबारायांनी बरवा बरवा पांडुरंग असं म्हटलं? किंवा एखादी चाल बसाना गेली किंवा छंद बसाना गेला म्हणून तुकोबारायांनी बरवा बरवा शब्द दोनदा वापरला का? आपली एखादी मोठ्या अभंगाची चाल छोट्या अभंगाला बसत नसेल तर आपण तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे 4 वेळा करून आपण म्हणतो. तशा अर्थाने कुठल्याही तुकोबारायांनी दोनदा शब्द वापरलेला नाही. तसं पाहिलं तर बरवा शब्द दोनदा वापरणं हा साहित्याच्या दृष्टिकोनातून, काव्याच्या दृष्टिकोनातून एक प्रकारचा दोष सांगितलेला आहे. एकाच अर्थाचा शब्द पुन्हा पुन्हा वारंवार जर येत असेल तर तो साहित्यातील काव्यातील एक दोष आहे. कीर्तनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा जर आपल्याला आठवलं नाही तर आपण आणखीन त्यामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारे असे आपण शब्द म्हणत असतो. म्हणजे अशा प्रकारे आणखीन त्यामध्ये त्या ठिकाणी 1-2 वाक्य झाले की अशा प्रकारे आणखीन त्यामध्ये त्या ठिकाणी. पण तशा अर्थाने तुकोबारायांना आठवलं म्हणून नाही. तुकोबाराय शब्द प्रभू आहेत. तुका म्हणे पहा शब्दाची हा देव, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. मग तुकोबारायांनी दोनदा बरवा शब्द का वापरला? साहित्याचा दोष स्वीकारून तुकोबाराय हा दोनदा शब्द वापरतायत. बरवा बरवा बरवा
बरवा पांडुरंग का वापरला त्याचं आपल्याला चिंतन करता येऊ शकतं. काय आहे, अवच्छेदक जर भिन्न असेल, अवच्छेदक जर वेगवेगळा असेल, वेगवेगळ्या अवच्छेदकांनी जर एखादा शब्द पुन्हा पुन्हा वापरलेला असेल तर एक शब्द दोनदा काय 10 वेळा आला तरी साहित्यातला दोष घडत नाही. तुकोबारायांनी हा बरवा शब्द 2 अवच्छेदकांनी वापरलेला आहे. अनेक अवच्छेदकांनी सुद्धा आपल्याला लावता येऊ शकतो. 2 अवच्छेदकांनी तुकोबारायांनी हा बरवा शब्द वापरलेला आहे. पहिला जर आपण त्याचा विचार करू गेलो तर पहिलं चिंतन असं आहे की भगवान परमात्मा चांगल्यातला चांगला आहे. बरवा बरवा पांडुरंग, बरवा बरवा पांडुरंग या म्हणण्यातून तुकोबारायांना हे सांगायचं आहे की भगवान परमात्मा चांगल्यातला चांगला आहे, बरव्यातला बरवा आहे. म्हणजे काही माणसं नुसती बरवी असतात आणि काही माणसं बरव्यातली बरवी असतात. काही माणसं चांगली असतात आणि काही माणसं चांगल्यातली चांगली असतात. आता याचे 4 प्रकार सहज करता येऊ शकतात. काही माणसं चांगल्यातली वाईट असतात, काही माणसं वाईटातली चांगली असतात आणि काही माणसं वाईटातली वाईट असतात. विठ्ठल 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 हो, भगवान परमात्मा चांगल्यातला चांगला आहे. काही माणसं, काही म्हणा संत महात्मे म्हणा किंवा ऋषीमुनी म्हणा नुसते चांगले आहेत आणि काही काही चांगल्यातली चांगली आहेत. संत महात्मे म्हणून जेवढी मंडळी आहेत हे सगळी चांगलीच आहेत. पण ज्ञानोबराय, तुकोबाराय हे चांगल्यातली चांगली आहेत. ज्ञानोबराय हे सगळ्या ज्ञानांमधले शिरोमणी आहेत. ज्ञानी यांचा शिरोमणी वंद्य जो का पूज्य स्थानी, चिंतकांचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. ज्ञान्यांचे शिरोमणी आहेत, संतांचे संत म्हणून शिविती साधू संत. नुसते संत नाहीत, संतांमधले संत, चांगल्यातले चांगले ज्ञानोबराय. तुकोबाराय चांगल्यातले चांगले, बरव्यातले बरवे. ज्ञानोबराय स्वतः म्हणतात तुकोबाराय नुसते श्रेष्ठ नाहीत, तुकोबाराय नुसते श्रेष्ठ नाहीत, सगळ्या श्रेष्ठांमध्ये श्रेष्ठ असणारे तुकोबाराय आहेत. श्रेष्ठ अवतार नामयाचा, शोकावतार नामयाचा, तुका सर्वश्रेष्ठ मथोर एकावतार नामयाचा, शोकावतार नामयाचा. तुका सर्वश्रेष्ठ प्रिया महाथोर काजू अवतार नामयाचा. स्वतः ज्ञानोबराय सांगतात रामेश्वर शास्त्रींना, नुसते तुकोबाराय श्रेष्ठ नाहीत, श्रेष्ठातले श्रेष्ठ. ज्ञानोबराय श्रेष्ठातले श्रेष्ठ, चांगल्यातले चांगले. परमहंस परिव्रजकाचार्य शुकदेवजी महाराज विषय जिनोनी जन्मले जे शुकाधिक दादुले, म्हणजे चांगल्यातले चांगले. काही चांगल्यातले वाईट. आता चांगल्यातले पुन्हा वाईट वदतो व्याघात दोष येण्याची शक्यता आहे. चांगले आणि वाईट कसं काय? ऋषी म्हणून सगळेच वंदनीय आहेत, पूजनीय आहेत, पण त्यामध्ये सुद्धा काही काही ऋषी, समजा दुर्वास ऋषी, दुरतः वासः कुर्यात, ज्यांचा दुरूनच वास करावा असे दुर्वास ऋषी चांगलेच आहेत. चांगल्यातले वाईट म्हणता येत नाही आपल्याला, ऋषीमुनी आहेत, वंदनीय आहेत. तसं काही काही माणसं चांगल्यातली वाईट असतात, चांगल्यातली वाईट माणसं असू शकतात. त्याचं चिंतन आपल्याला या ठिकाणी करायचं नाही. चांगल्यातली वाईट पण आहेत, काही वाईटातली वाईट आहेत, त्यांचा विचारच करायला नको. अंगा मनाशी रुचावे येतोलेनी कृत्या कृत्य नाटवे, जो करणीयाचे नावे भलते चिकरी. हा जो सगळा वर्ग आहे तो वाईटातला वाईट आहे. काही वाईटातला सुद्धा चांगला वर्ग आहे. वाईट म्हणजे निषिद्धाचरण करतात पण भगवत भक्तीला सप्ताहाला कधी अडथळा आणत नाहीत, चांगल्या कार्याला सहकार्य करतात, म्हणून वाईटातले चांगले. आणि ज्ञानोबराय तुकोबाराय चांगल्यातले चांगले. तसा भगवान परमात्मा चांगल्यातला चांगला. बरविया बरवंता घनमेघ सावळा, बरविया बरवंता घनमेघ सावळा, बरविया बरवंता घनमेघ सावळा, बरविया बरवंता घनमेघ सावळा. वैजयंती माळा गळा
शोभे वैजयंती माळा गळा शोभे बरविया बरवंता घन मेघ सावळा बरविया बरवंता घन मेघ सावळा ही चाल गुरुवर्य बाबांची आहे. काही चाली बाबांच्याच नावावर पेटेंट आहेत, कारण बाबांपासूनच पहिल्यांदा ऐकण्यात आलेले आहेत. जोगमारा सप्ताहामध्ये 2011ला आम्ही गुरुवर्य बाबांकडून ही हरिपाठाच्या शेवटी बोधे बाबांनी चाल म्हणायला सांगितली. त्यावेळेस बाबांनी म्हटले बरविया बरवंटा घन मेघ सावळा. चांगल्यातला चांगला आहे बरविया बरवंटा. या अवच्छेदकाने तुकोबारांनी एकदा बरोबर शब्द वापरला. या अवच्छेदकाने भगवान परमात्मा कसा आहे, चांगल्यातला चांगला आहे. आणि दुसरा अर्थ जर आपल्याला पाहायचा झाला तर भगवान परमात्मा दोन अवच्छेदकांनी बरोबर आहे. दोन अवच्छेदकांनी भगवान परमात्मा श्रेष्ठ आहे. भगवान परमात्म्याच्या ठिकाणी दोन अवच्छेदक आहेत. एक गुण वैशिष्ट्याचा अवच्छेदक आहे आणि एक रूप वैशिष्ट्याचा अवच्छेदक आहे. आणि या दोन गोष्टींमुळे म्हणजे भगवान परमात्मा रूपानेही बरवा आहे आणि गुणानेही बरवा आहे. म्हणून बरवा बरवा पांडुरंग असा गुणाने असणारा भगवान परमात्मा बरवा, गुणाने बरवा असणारा पांडुरंग परमात्मा, रूपाने बरवा असणारा पांडुरंग परमात्मा, त्याचे रूप आणि त्याचे गुण कसे आहेत या दोन अवच्छेदकांचं वर्णन तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणातून करतायत. रूप दृष्टी न्याहाळिता
निहाळिता रूपदृष्टी निहाळिता धनी न पुरे गुण गाता रूप दृष्टी निहाळिता. भगवान परमात्म्याचे रूप, भगवान परमात्म्याचे गुण कसे आहेत, भगवान परमात्म्याचं रूप कसं आहे. तुकोबाराय सांगतात माझी इच्छाच पूर्ण होत नाही, कितीही गायले तरी तृप्ती होत नाही. धनी न पुरे गाता, धनी न पुरे गुण गाता रूपदृष्टी निहाळिता. धनी न पुरे हे देहलीदीप न्यायाने दोन्हीकडे लावायचं. गुण गाता धनी न पुरे, रूपदृष्टी निहाळिता धनी न पुरे, असे भगवान परमात्म्याचे गुण आहेत. भगवान परमात्म्याचं रूप असं आहे, कितीही पाहिलं तरी इच्छा पूर्ण होत नाही. कितीही भगवान परमात्म्याच्या गुणाचं गुणगायन केलं तरी भगवान परमात्म्याच्या गुणांची गायनाची तृप्ती होत नाही. असे भगवान परमात्म्याचे रूप आणि गुण आहेत. या ठिकाणी भगवान परमात्मा रूपानेही बरवा आहे आणि गुणानेही बरवा आहे. तसं पाहिलं तर बरवा हे सगळ्याच गोष्टी लावता येऊ शकतं भगवान परमात्म्याच्या. भगवान परमात्मा स्थानतः बरवा आहे, भगवान परमात्मा रूपतः बरवा आहे, भगवान परमात्मा गुणतः बरवा आहे, भगवान परमात्मा नामतः बरवा आहे, भगवान परमात्मा स्थानतः बरवा आहे. बरवे बरवे पंढरपूर स्थानतः विठोबरायाचे नगर. भगवान परमात्मा गुणतः बरवा आहे, भगवान परमात्मा नामतः बरवा आहे. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, असा भगवान. आता आपल्याला बरवा हा शब्द खरंच संतांच्या खूपच आवडीचा दिसतो. ज्ञानोबारायांच्या तर बरव्या आवडीचा दिसतो. ऋतू बरवा, शारदू, राम बरवा, कृष्ण बरवा, सुंदर बरवा बाईयांनो, केशव बरवा, माधव बरवा, गोपाळ बरवा बाईयांनो, बरवावो हरी बरवावो, गोविंद गोपाळ गुण गरुवावो. भगवान परमात्मा गुणानेही बरवा आहे आणि भगवान परमात्मा रूपानेही बरवा आहे. काही काही वेळेस असं असतं, रूप चांगलं असतं पण गुण चांगले नसतात, गुण चांगले असतात पण रूप चांगलं नसतं, रूपही चांगलं नसतं, गुणही चांगलं नसतं. पण भगवान परमात्म्याचे गुणही चांगले आहेत आणि भगवान परमात्म्याचं रूपही चांगले. अशा जगामध्ये काही वस्तू, पदार्थ, व्यक्तीही आपल्याला अशा पाहायला मिळतात. रूप नसतं, सौंदर्य नसतं, पण गुण असतात. जगामध्ये अशा बऱ्याच वस्तू आहेत की त्यांच्या ठिकाणी सौंदर्य म्हणून, रूप म्हणून त्यांच्या ठिकाणी काहीच नाही, पण गुण फार मौलिक आहेत, मौल्यवान आहेत. आपल्यापैकी कुणी कस्तुरी पाहिली का? कस्तुरी, कस्तुरी कशी आहे हो? कस्तुरीचं रूप कसं? अजिबात तिला रूपच नाही कस्तुरीला, अगदी मातीच. कुठं बरं ही कस्तुरी निर्माण कुठं होते? या मृगाच्या नाभीमध्ये कस्तुरी निर्माण होते, अगदी काळी कुळकुळीत असते. म्हणजे त्या कस्तुरीच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं रूप नाही. बरं ती कस्तुरी किती रुपये किलो मिळते? किती रुपये किलो नाही, तोळा सुद्धा नाही महाराज, ग्रॅमवर मिळते कस्तुरी. एवढी महाग कस्तुरी आहे. एवढं तिला महत्व का? रूप तिच्या ठिकाणी काहीच नाही, पण तिच्या गुणाचा जर विचार केला, तुकोबाराय बोलतात, कस्तुरीचे रूप अति नावर, कस्तुरीचे रूप अति नावर, माझी आसे सार मोलत या, माझी आसे सार मोलत या, कस्तुरीचे अति नवर, माझी असे सार मोलत या, मोलत या, माझी असे सार मोलत या. तुकोबाराय सांगतात, कस्तुरीच्या ठिकाणी रूपाला अजिबात स्थान नाही. कस्तुरीचे रूप अतिहीनवर, परंतु माझी असे सार मोलतया. तिच्या गुणाचा जर आपण विचार करू गेलो तर 50 लिटरच्या दुधाच्या पातेल्यामध्ये एक अर्धा ग्राम जर टाकली तर सगळ्याला सुगंध सुटतो महाराज. एवढा तिचा मोल आहे, एवढा मोठा सद्गुण तिच्या ठिकाणी, कस्तुरीच्या ठिकाणी आहे, म्हणून तिला एवढं महत्व आहे. बऱ्याच वेळा असं असतं, रूप चांगलं नसतं पण गुण चांगला असतो. पण काही काही वेळेस असं असतं, रूप चांगलं असतं पण गुणाचा अजिबात पत्ता नसतो.
रूप चांगलं आहे पण गुण मात्र अजिबातच नाही. एखाद्या सापाने जर कातीन टाकलेली असेल तर तो साप असा फणा काढलेला असावा, निवांत असा बसलेला असावा, किती सुंदर दिसतो महाराज, चमकतो असा, पिवळा धमक चमकतो कातीन टाकलेला जो साप असतो. मग कोणी गळ्यात घालतं का त्याला? त्याच्या ठिकाणी रूप नाही का? त्याच्या ठिकाणी रूप आहे पण गुणाचा विचार केला तर तुकोबाराय म्हणतात, सापे ज्यासी खावे तेने प्राणाशी मुकावे. त्याने सहज स्पर्श जरी केला तरी प्राणाला मुकावं लागतंय. हा त्याच्या ठिकाणी मोठा दुर्गुण आहे. रूप आहे चांगलं पण गुण चांगला नाही. बरं, काही असे पदार्थ वस्तू आहेत रूपही चांगलं नाही गुणही चांगला नाही. चिखल वगैरे, चिखलाला काही रूप आहे का? बरं, गुणही चांगला नाही. पण भगवान परमात्म्याचे रूपही चांगलं आहे आणि भगवान परमात्म्याचे गुणही चांगले आहेत. चांगले नाम गोमटे रूप, नाम गोमटे रूप, निवती डोळे हरती ताप, निवती डोळे हरती ताप, विठ्ठल विठ्ठल हा जप, विठ्ठल विठ्ठल हा जप, प्रगट स्वल्प सार, शस्त्र हे निर्वाणीचा बाण, शस्त्र हे निर्वाणीचा बाण. चांगले नाम गोमटे रूप निवती. भगवान परमात्म्याचं रूपही चांगलं आहे आणि भगवान परमात्म्याचे गुणही चांगले आहे. धनी न पुरे गुणगाता. परमात्म्याचे रूपही चांगलं आहे. तुकोबाराय सांगतात, भगवान परमात्म्याचे गुण कितीही गायले तरी माझी तृप्ती पूर्ण होत नाही, इच्छा पूर्ण होत नाही. पण असे नेमके भगवान परमात्म्याचे गुण तरी काय आहेत की तुकोबाराय सांगतात, गात असताना माझी इच्छा पूर्ण होत नाही. नेमके असे काय भगवान परमात्म्याचे गुण आहेत? कोणता असा भगवान परमात्म्याकडे गुण आहे? कोणता असा गुण आहे? गुण आहे असं नाही, गुण. भगवान परमात्म्याकडे एक गुण नाही, भगवान परमात्म्याचं एक नाव आहे अनंत. भक्त शिरोमणी नामदेवरायांनी एका अभंगामध्ये काही नावांची मीमांसा केली आहे. ऋषिकेश का म्हणतात, केशव का म्हणतात, अनंत का म्हणतात. अनंत म्हणती माझी या स्वामी ते, अनंत गुण त्या ते म्हणून या. भगवान परमात्म्याला अनंत का म्हणतात? त्याच्या गुणांना अंत नाही, असे गुण भगवान परमात्म्याचे. अनंताचे गुण अनंत अपार. भगवान परमात्म्याच्या गुणांचं मोजमाप करता येत नाही, खरंच करता येत नाही महाराज. या पृथ्वीवरील प्रत्येक कणाकणाचं मोजमाप करता येईल, प्रत्येक कणाचं मोजमाप करता येईल. शांती ब्रह्मनाथ महाराजांनी तर एकनाथी भागवतामध्ये असं म्हटलेलं आहे, पृथ्वीवरील प्रत्येक परमाणूचं मोजमाप करता येईल, प्रत्येक परमाणूचं. पृथ्वीची या परिमाणा काळे काळे होय गणना, परी भगवंताची या गुणा वेदासही जाना गणित नव्हे. पृथ्वीवरील प्रत्येक परमाणूचं मोजमाप करता येईल. परमाणू कशाला म्हणतात? परमाणू म्हणजे काय? दगड नाहीत, डोंगर नाही. परमाणू कशाला म्हणतात? नैयायिकांनी या परमाणूची मीमांसा केली आहे. कशाला म्हणतात परमाणू? जाल सूर्य मरीची स्तंभ यत् सूक्ष्मं दृश्यते रजः तस्य षष्ठतमो भागः सपरमाणु प्रकीर्तितः सपरमाणु उच्यते. त्याला परमाणू म्हणतात. कशाला परमाणू म्हणतात? ऐका आता, परमाणू कशाला म्हणतात? आपल्या घरामध्ये जर एखाद्या खिडकीला तडा गेलेला असेल, खिडकी फुटलेली असेल आणि त्याच्यातून जर झरोकामध्ये पडलेला असेल, त्या झरोक्यामध्ये असे बारीक बारीक गोल गोल कण फिरत असतात बघा. त्याच्यातला एक कण घ्यायचा, तस्य षष्ठतमो भागः, तो एक कण घ्यायचा आणि त्याचे 6 भाग करायचे आणि तो जो 6वा भाग आहे त्याला म्हणतात परमाणू. आणि नाथ महाराज म्हणतात त्या परमाणूचं मोजमाप करता येईल. कसं शक्य आहे बरं? परमाणूचं मोजमाप आता तो जो दिसतो तो सुद्धा हातात धरता येत नाही आणि त्याचे नायिकाने सांगितले की 6 भाग करायचे आणि त्याचा एक भाग त्याला परमाणू म्हणायचं. पण नाथ महाराज सांगतात त्याचंही मोजमाप करता येऊ शकतं. भगवंताची या गुणा वेदासही जाना गणित नव्हे. पण भगवान परमात्म्यांच्या गुणाचं मोजमाप करता येत नाही. भगवान परमात्म्याचे गुण मोजण्यासाठी, लिहिण्यासाठी साक्षात सरस्वती माता, विद्येची देवता सरस्वती माता बसलेली आहे. लिहिण्यासाठी समुद्रामध्ये पर्वत टाकून त्याची शाई केली आहे आणि कागद पृथ्वीचा केला तरी सुद्धा त्यावर भगवान परमात्म्याचे गुण लिहिता येत नाहीत किंवा लिहून पूर्ण होत नाहीत.
अशितगिरी समं स्यात् कज्जलं सिंधु पात्रे सुरतरुवर शाखा लेखनीं पत्रमूर्वीं लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानां ईश पारं न याति तुझिया पार नाही गुणा माझी अल्पमती नारायणा भवतारकाजी सुजाना एक विज्ञापना पाया पासी तुझिया पार नाही माझी अल्पमती नारायणा माझी अल्पमती नारायणा जणू काही या पदाचंच तुकोबारायांनी भाषांतर केले. तदपि तव गुणा नाम ईश पारम न याती तुझिया पार नाही गुणा माझी अल्पमती नारायणा. भगवान परमात्म्याच्या गुणाचं मोजमाप करता येत नाही तरी सुद्धा शास्त्राने संत महात्म्यांनी काही निवडक गुण घेतले आणि त्या गुणांना भग अशी संज्ञा दिली. पहा, एखाद्याकडे जर गुण असेल त्याला काय म्हटलं जातं? गुणवान. एखाद्याकडे गाडी असेल त्याला गाडीवान. एखाद्याकडे धन असेल त्याला धनवान. एखाद्याकडे बल असेल त्याला बलवान. तसं देवाकडे भग आहे म्हणून देवाला भगवान म्हणतात. देवाला भगवान का म्हणतात? त्याच्याकडे भग आहे. आता हे भग म्हणजे काय? भग म्हणजे काय याची संज्ञा ज्ञानोबारायांनीही केली आहे आणि जगद्गुरु शंकराचार्यांनीही भाष्यामध्ये केली आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायातील 36व्या श्लोकाच्या अगोदर श्री भगवानुवाच काम एष क्रोध एष, तिथलं जे श्री भगवानुवाच आलेलं आहे त्याच्या अगोदर त्या श्री भगवानुवाच या पदाची व्याख्या करत असताना आचार्यांनी विष्णू पुराणातील एक श्लोक सांगितलेला आहे. भगवान कशाला म्हणतात? भग म्हणजे काय? ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशश्रिय वैराग्यस्याथ मोक्षस्य षण्णाम भगर इति रणा. ह्या 4 गोष्टी ज्याच्याकडे आहेत, 6 गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्याला काय म्हणायचं? भगवान. मग 6 गोष्टी 6 गुण कोणते? ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशश्रिय. आता हा श्लोक थोडासा कठीण वाटणार आहे, याचं भाषांतरच तुम्हाला म्हणून दाखवतो. ऐका यशश्रिय औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6ही गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंतू निसंगाचा सांगातो. म्हणून त्याला भगवान म्हणतात. पण आचार्यांनी श्लोकामध्ये समग्र पद जे मांडलेलं आहे ते प्रत्येक गुणाला जोडायचं आहे. ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य समग्रस्य. समग्र हे प्रत्येक गुणाला लावायचं. काय आहे? व्यवहारामध्ये गुण असतात माणसाकडे, नाही असं नाही, पण समग्र रूपाने नसतात. एखाद्याकडे एखादा गुण असला तोही परिपूर्ण रूपाने नसतो. म्हणजे आता सगळंच घ्या, गायनाचा गुण घ्या, कीर्तनाचा गुण घ्या, सगळ्या गुण घ्या, हे परिपूर्ण रूपाने नसतात, थोडेसे असतात. म्हणून भगवान वेदव्यास महर्षींना तिथं समग्र पद ठेवावं लागलं. समग्रस्य ऐश्वर्यस्य समग्रस्य. बरं, एखादा गुण असतो तर दुसरा गुण नसतो. वाजवता येत असलं तर लावता येत नाही, लावता येत असलं तर, आता आपल्यातलं सांगायचं झालं तर बरं का, तुम्हाला येतंय लावता, म्हणजे इथं आहेत सगळे व्यवस्थित. पण बऱ्याच ठिकाणी असं होतं, गुरुवर्य मारुती बाबा सांगतात, थाप टाका म्हणलं की धूम वाजवतो. म्हणजे एक आहे तरी एक नाही. वरकड कोठे काही, एक आहे एक नाही. एक आहे तरी एक नाही. गाता येतं तर वाजवता येत नाही, वाजवता येतं तर गाता येत नाही, वाजवता येत असलं तरी कीर्तन करता येत नाही. बरी सगळं करता येत असलं तरी आचरणात आणता येत नाही. सगळ्या कठीणच गोष्ट आहेत. एक आहे तरी एक नाही. जगामध्ये सगळ्या धातूंमध्ये श्रेष्ठ धातू सोनं आहे. कसं किलो मिळतं सोनं? किलोवर मिळतं का? किलोवर नाही मिळत. कसं मिळतं मलाही काही माहिती नाही, आता सोन्याचा काय आमचा संबंधच नाही. पण मौल्यवान धातू आहे. सगळ्या धातूंमध्ये सोनं काय आहे? मौल्यवान आहे. पण त्याच्या ठिकाणी देखील उणीव आहे. सुवर्णानी परिमळ हिरानी कोमळ योगियानी निर्मळ हे दुर्लभजी दातारा, हे दुर्लभजी दातारा. सोनं आहे पण सोन्याच्या ठिकाणी सुगंध नाही, उणीवच आहे की नाही? हिरा आहे. आता हिऱ्याचं महत्त्व सांगत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी असं सांगितलंय, सगळी पृथ्वी एका बाजूला आणि हिरा एका बाजूला.
ऐसे अनरघ्य रत्न चोकडे पृथ्वी एका बाजूला आणि हिरा एका बाजूला, एवढा श्रेष्ठ मौल्यवान असणारा हिरा, पण हिऱ्याच्या ठिकाणी उणीव आहे, कोमलता नाही. योगी आणि निर्मळ सगळं हे दुर्लभ जी दातारा, एक आहे तर एक नाही. गज जरी दुभता जरी कल्पतरू चालता, देव जरी बोलता, हे दुर्लभ जी दातारा, एक आहे तर एक नाही. किती सुंदर कल्पना आहे नामदेवरायांची. गज आहे, हत्ती आहे, आणि तो जर दुभता असता तर, तो जर दूध देणारा असता तर एका गावाला एका हत्तीने दूध पुरवलं असतं बुवा. पण असं घडत नाही. हत्ती आहे पण दुभता नाही, देव आहे पण बोलत नाही, कल्पतरू आहे पण चालत नाही. सुंदर आणि पतिव्रता सावधान हो यशोता, पुराणिक तरी ज्ञाता, हे दुर्लभ जी दातारा, हे दुर्लभ जी दातारा. सौंदर्य आणि पातिव्रत्य जवळपास कठीणच. सुंदर आणि पतिव्रता सावधान होय श्रोता, समोर बसलेला श्रोता सावध चित्ताने ऐकतोय, हे जवळपास कठीणच महाराज. काय आहे, श्रोत्यावर फार मोठी जबाबदारी असते. श्रोता दूषित तरी वितुळे मांडला रसू. श्रोता दूषित नसला पाहिजे, प्रसन्न असला पाहिजे. प्रसन्न नसणं का, त्यांनी दाद नाही दिली तरी चालते श्रोत्याने, पण कमीत कमी सावध तरी असला पाहिजे. पण श्रोता जड विषय लागला की कधी स्वतः होऊन जातो त्याची त्यालाही कळत नाही. किंवा कीर्तन थोडंसं पुढं गेलं की श्रोता स्वतः होऊन जातो. श्रोता सावधान, बरेच श्रोते सावधानच नसतात. गुरुवारी एक दृष्टांत सांगत असतात. एका ठिकाणी पुराण चाललेलं होतं. समोर बसलेला श्रोता प्रत्येक वाक्याला म्हणायचा खरंय महाराज. काही जरी विषय असेल तरी खरंय महाराज म्हणायचा. आता ह्या पुराणिक बोलणं असं वाटलं, हा जो श्रोता आपला ऐकतोय, प्रत्येक वाक्याला प्रतिसाद देतोय, दाद देतोय, हे खरोखरच याला पटतंय का, थोडं चाचपून पाहिलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी येत असताना पुराणिक बुवा एक नवीन कथानक तयार करून आले. नमन झालं, पुराणाला सुरुवात झाली. एकदा काय झालं म्हटले, फार मोठा सोसाट्याचा वारा सुटला आणि त्या वाऱ्याने अक्षरशः हिमालय पर्वत दुभंग आला. समोर बसलेला श्रोता म्हटला खरंय महाराज. त्या हिमालय पर्वतातून काही मधमाशा बाहेर पडल्या आणि त्या एका गुळाच्या गोदामामध्ये शिरल्या. प्रत्येक मधमाशीने एक 5-5 किलोची गुळाची ढेप उचलली. श्रोत्याचं ठरलेलं ध्रुपद खरंय महाराज. आणि ती गुळाची 5 किलोची ढेप घेऊन मधमाशी हिमालय पर्वतावर आली आणि पुन्हा हिमालय पर्वत जशाला तसा पूर्ववत झाला. हा म्हटला खरंय महाराज. मग मात्र पुराणिक बुवा वैतागले. अरे वेड्या, हे सगळं मी बनवून सांगतोय, खोटं सांगतोय. तो म्हणला खरंय महाराज. इतके दिवस मी तुला शहाणा समजत होतो. तो म्हणला खरंय महाराज. हा माझा मूर्खपणा झाला. तो म्हणला खरंय महाराज. असा वक्ताना असा श्रोता काय कामाचा आहे महाराज. सावधान तरी श्रोता, पुराणिक तरी ज्ञाता. व्यवहारामध्ये असा आहे, एखादा गुण असतो तर दुसरा गुण नसतो. पण भगवान परमात्मा सकळ गुण संपन्न, एक देवाचे लक्षण, 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 एक देवाचे लक्षण. खरं म्हणजे आपली सांगितलेली वेळ संपत आलेली आहे आणि मी अजून गुणाला स्पर्श केलेला नाही. म्हणून प्रस्तावना ही मी अगदी 2-4 वाक्यातच करून प्रवेश करून घेतला. वेळ आपली तशी 9:30ची आहे, म्हणजे पत्रिकेवरची 7:30 ते 9:30, परंतु नंतर भोजनाचा वगैरे कार्यक्रम असल्यामुळं थोडंसं थोडक्यामध्ये चिंतन करण्याचा प्रयत्न करू. फार झालं तर 9:15 पर्यंत चिंतनाचा समारोप करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता हे भगवान परमात्म्याचे जे 6 गुण आहेत, एका गुणाचा विचार करा महाराज. ऐका, यशस्वी औदार्य. भगवान परमात्म्याच्या यश गुणाचाच नुसता विचार करा. भगवान परमात्म्याच्या जीवनामध्ये कधीही अपयश आलं नाही. अपयश जिथं भगवान परमात्मा आहे तिथं अपयशामध्येही यश आहे, आणि जिथं भगवान परमात्मा नाही तिथं यशामध्येही अपयश आहे. जिथं भगवान परमात्मा विराजमान आहे, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर्मम.
भगवान परमात्म्याच्या जीवनामध्ये कधीही अपयश आलं नाही. एखादा म्हणेल काय सांगता, आम्ही पण भागवत कथा ऐकल्यात. दोनदा भगवान परमात्म्याच्या जीवनामध्ये अपयश आलं. एकदा शिष्टाई करण्यासाठी गेले, पांडवांची शिष्टाई करण्यासाठी गेले कौरवांकडे, तिथं अपयश नाही का आलं. ते भगवान परमात्म्याने अपयश घेतलं. भगवान परमात्म्याला पृथ्वीचा भार कमी करायचा होता म्हणून अपयश घेतलं. म्हणजे त्या अपयशामध्येही यशच आहे. एकदा असा प्रसंग घडला की भगवान परमात्म्याला रणांगणातून पळून जावं लागलं. युद्धेचाप्य पलायनम, शौर्याचे क्षत्रियाचे गुण सांगितले जातात. अपलायनम हा एक क्षत्रियाचा महत्वाचा गुण आहे. पण भगवान परमात्म्याला रणांगणातून पळून जावं लागलं, माघार घ्यावी लागली, म्हणजे अपयश आलं ना. कधी हे अपयश आलं, प्रसंग खूप मार्मिक आहे भागवतामध्ये. एकदा तो काल यवन, त्या काल यवनाची भेट झाली नारद महर्षींची. नारदांना तो म्हणू लागला, नारद महर्षी, याच्यामध्ये जगामध्ये कुणी आहे का हो असा बलाढ्य शूरवीर, मला त्याच्याबरोबर युद्ध करायचं आहे. हा जो काल यवन होता महाराज, याच्याकडे 3 कोटी सैन्य होतं, म्हणून याच्या नादालाच कुणी लागत नव्हतं, कुणीच याच्याकडे जात नव्हतं, याच्याबरोबर कुणीच युद्ध करत नसायचं. आणि याला तर युद्धाची फार खुमखुमी होती. नारदांना म्हटला, कुणी आहे का जगामध्ये एखादा असा शूरवीर लढवय्या, त्याच्याबरोबर मला युद्ध करायचंय. नारदांनी सांगितलं, तर नारद महर्षी संत आहेत, संत भगवान परमात्मा अभिमान झाला की त्याचा बरोबर चक्काचूर करतात. नारद महर्षी सांगितलं, आहे ना, फार मोठा शूर आहे, योद्धा आहे. कोण आहे? श्रीकृष्ण, मथुरेचा राजा. असं काय त्याचा पराक्रम? त्याचा पराक्रम काय सांगायचा. 7 दिवस त्याने गोवर्धन पर्वत करंगळीवर घेतला होता. एका चापटीमध्ये कंसाला धडा वेगळं केलं होतं. त्याचा पराक्रम काय सांगायचा. त्याने एवढा अग्नी गिळला, असं केलं, तसं तसं गिरी गोवर्धन येणे उचलिला, काळिया सर्प नाथुनी हानीला, हे सगळं सांगितलं. असं माझ्याबरोबर युद्ध करेल का? नारद महर्षी म्हटलं, का करणार नाही, तो योद्धा आहे, त्याला जर ललकारलं तर तुझ्याबरोबर युद्ध करेल. मग ह्याने ठरवलं महाराज. आणि हा जाण्याच्या अगोदरच जरासंध 17 वेळा स्वारी करून गेला होता. आणि त्याच्यानंतर काल यवन आला. काल यवन आल्यानंतर महाराज सगळ्या मथुरेला त्याने वेढा दिला. सगळं सैन्य सगळ्या बाजूनी. भगवान परमात्म्याने आणि बलरामदादांनी विचार केला आणि मग रचियाला गाव, भगवान परमात्म्याने द्वारका नगरी त्या ठिकाणी निर्माण केली आणि आपल्या योगमायेने सगळ्यांना पाठवलं रातोरातच तिकडं. या काल यवनाने तो श्रीकृष्ण कसा आहे याचं सगळं वर्णन करून एक चित्र काढून घेतलं होतं. कारण त्याने कधी पाहिलेलं नव्हता भगवान परमात्मा, त्याच्याबरोबर युद्ध करायचे. आणि सकाळ झाली, ते दरवाजा उघडल्यानंतर एक पितांबर भगवान परमात्म्याच्या खांद्यावर, पितांबर भगवान परमात्मा अशी चालू लागली. बाकीचं सगळं सैन्य सज्जच होतं. ते सगळं सैन्य पाहू लागलं, कोणीतरी चाललाय बाबा शेतामध्ये फेरफटका मारायला वगैरे चालला असेल, आपला सहज चाललाय, हातामध्ये काहीच नाही, पायामध्ये काहीच नाही. भगवान परमात्मा निघाले. पण एक जण म्हटलं, अरे तिकडे महाराजांना सांगा, राजांना सांगा, असा कोणतरी बाहेर पडलाय. मग असं त्यांनी वर्णन करून सांगितल्यानंतर काल येऊन म्हटलं, अरे तो श्रीकृष्ण आहे, पळा त्याच्या पाठीमागं. पळा म्हटल्यानंतर भगवान परमात्मा पुढं आणि हे मागं. मग काल येऊन लागला मागं, तो रथामध्ये आहे. तो काल येऊन मोठ्याने हाका म्हणून सांगतोय, अरे तू राजा आहेस ना, क्षत्रिय आहेस ना, पळतो कशाला, रणी निगता शूर न पाहे माघारी, असं शूराचं वर्णन केलं का. लईट फार तो टोचून बोलला. पण भगवान परमात्मा पळतच राहिले. शेवटी या काल येऊन असं वाटलं, आपण रथामध्ये आहोत, तो खाली पळतोय, आपण देखील खाली उतरलं पाहिजे. भगवान परमात्मा असे जवळ त्याला येऊ द्यायचे, लगेच पुढे पळायचे. जवळ येऊ द्यायचे, पितांबर धरणार, तेवढ्यात पळत जायचे महाराज. जिथून भगवान परमात्मा पळत गेले ना, तिथं भगवान परमात्म्याचे मंदिर विग्रह स्थापन झाले. आणि तिथं विग्रह कोणता आहे भगवान परमात्म्याचा? रणछोड राय. भगवान परमात्माचे रणछोड रूपाने त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची आजही पूजा केली जाते. आणि रणछोड भगवान की जय आजही म्हटलं जातं. अपयश आलं, पण त्या अपयशामध्ये देखील यशच आहे देवाच्या. भगवान परमात्मा असं पळत राहिले. एका गुहेमध्ये शिरले. काल येवनाला वाटलं, बरं झालं, आता ही गुहा कुठंतरी संपणार आणि आता त्याला धरणार ना, आपण त्याच्याबरोबर युद्ध करणार. आणि त्या गुहेमध्ये मुचकुंद राजा निवांत झोप घेत होता. देवाकडून त्यानं मागून घेतलेली होती ती झोप विश्रांतीसाठी. भगवान परमात्मा पळत गेले गुफेमध्ये. आपल्या अंगावरचा पितांबर काढा आणि त्याच्या अंगावर टाकला आणि एका दगडाच्या बाजूला थांबले. हा पळत आला. काल येऊन घामाघूम झाला. तो म्हटला, इथं झोपलास का, पाहतो तुझ्याकडे. म्हणून त्याने एक लात मारली महाराज. लात मारली. मुचकुंद राजा उठला आणि त्याला वरदान होतं, तुझी झोप जो मोडेल तो जळून भस्मसात होईल.
त्याने डोळे चोळत चोळत असं त्याच्याकडे पाहिलं की तो जागीच मरून पडला. भगवान परमात्मा पळाले, अपयश घेतलं, पण त्या अपयशामध्येही यश आहे. ज्ञानोबराय म्हणतात, प्रणवाची ये पेटे माझी शब्द ब्रह्म झाले माझी ते जयाचिया यशा धाकुटे वेढू न पुरे. या देवाच्या एका यश गुणाचं वर्णन करायचं म्हटलं तरी अख्खा दिवस जाईल. वेदाला देखील त्याचं वर्णन करता येत नाही, असा भगवान परमात्म्याचा यश गुण आहे. ऐका यश श्री तर भगवान परमात्म्याची दासी म्हणून राहते आहे. आता हा देखील एक गुणच आहे महाराज. गुण कशाला म्हणतात? लक्ष्मी गुण आहे. आणि गुण कशाला म्हणतात? गुण त्याला म्हणतात ज्या गोष्टीमुळे मनुष्य हवासा वाटतो त्याला काय म्हणतात? व्हावा वाटे जना तुकामणी साठी गुणा. एखादा गायक असेल, मृदंगवादक असेल, तर तो सगळ्यांना हवासा वाटतो की नाही? त्याच्या ठिकाणी असणाऱ्या त्या गुणामुळे. तसं एखाद्याजवळ पैसा असेल तर तो मनुष्य हवासा वाटतो की नाही? यशास्ति वित्तम सनरः कुलीनः धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. आणि तो काही अंश रूपाने गुण असतो एखाद्याच्या ठिकाणी. आणि ती सगळी संपत्ती जयाचे नाम जयाचे ज्ञानोबा तुकोबराय सांगतात नाटामध्ये, लक्ष्मी ऐसी जयाची दासी जो हा तेजपुंज राशी सर्व भावे त्याशी तुका शरण. लक्ष्मी भगवान परमात्म्याची दासी आहे. पाय लक्ष्मीचे हाती म्हणून येतो काकुलती. हा भगवान परमात्म्याचा गुण आहे. ऐका यशस्वी औदार्य. आता औदार्याचं वर्णन करायचं झालं तर महाराज किती विस्ताराने औदार्याचं वर्णन केलं आहे. माणसं व्यवहारामध्ये उदार नसतात अशातला भाग नाही, उदार असतात, पण सापेक्ष भावाने त्यांची उदारता असते. पण भगवान परमात्म्याची उदारता निरपेक्ष आहे. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देता न मनसी पात्र पै कैवल्य आईसे पवित्र जे वैरियाही दिदले. श्रीमद भागवत ग्रंथामध्ये खूप सुंदर वर्णन केलं आहे भगवान परमात्म्याच्या औदार्याचं. अहो बकीयम स्तनकालकूटम जिघांसया पाय यदप्य साध्वी लेभे गतिम धात्र्युचितां ततोन्यम कमवा दयालुम शरणं मुरजेम. बहु आहे करुणावंत किंवा उदार तू हरी ऐसी कीर्ती चराचरी. भगवान परमात्मा हा जो गुण सांगितला औदार्याचा इथं भागवतामध्ये ज्ञानोबारांनी, तसंच तू आसनकादिकाचे निमाने सायुज्य सौरसू केला पुतने जे विषाचेने स्तनमाने मारू आली. हे भगवान परमात्म्याचं जे औदार्य आहे निरपेक्ष औदार्य आहे. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान. आता ज्ञान गुणाचं काय वर्णन करणार महाराज? जगामध्ये सगळ्यात शहाणा कोण आहे बरं? सगळ्यात शहाणा कोण आहे? काही माणसं व्यवहारामध्येही शहाणे असतात. तुकोबराय म्हणतात ना, ठाईचाच त्याला थोडा होता. तो गोपाळ एक रडत गेला, भगवान परमात्मा आता यमुनेच्या डोहामध्ये बुडाला. त्याचं वर्णन करताना तुकोबराय म्हणतात त्याला ठाईचाच त्याला थोडा होता, थोडा शहाणपणा होता त्याला. आणि तो पुढं आला आणि काय झालंय ते त्याने सगळं सविस्तर तिथं वृत्तांत सांगितला यशोदा मातेला. काही जणांकडे थोडा शहाणपणा असतो, काही जणांकडे अतिशहाणपणा असतो. भगवान परमात्मा सगळ्या शहाण्यांचा शहाणा आहे महाराज. जगामध्ये सगळ्यात शहाणा कोण आहे? पाहे पाजानी वेचिनी बळे कोणी वेदापासून असे आगळे. वेदा एवढा शहाणा कोण आहे या जगामध्ये? आणि त्या वेदाला विचारा बरं, तुला कोणी शिकवलंय? त्याला कोणी शिकवलंय? येण्याची पडवणी वेद केला शहाणावो. यस सर्वज्ञ सर्ववित यस्य ज्ञानमयम तपः. भगवान परमात्म्याचं ज्ञान हे स्वरूप आहे, तरी सुद्धा संतांनी गुण म्हणून मानलेला आहे. नैयायिकांनी आत्म्याचा गुण मानला ज्ञान, पण वेदांत्यांनी स्वरूप मानलं आणि संतांनीही गुणाचं वर्णन म्हणून केलं आहे. ज्ञान भगवान परमात्म्याचं गुण आहे, भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे. वैराग्य ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुण. आता वैराग्याचं वर्णन ऐश्वर्याचं वर्णन आपण नेहमी ऐकत असतो. ही सगळी सहा गुण भगवान परमात्म्याच्या ठिकाणी समग्र रूपाने राहतात. षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंतची जाण. एका गुणाचं वर्णन करता येत नाही, तर या सहा गुणांचं काय वर्णन करता येईल? म्हणून तुकोबराय म्हणतात धनी न पुरे गुण गाता माझी इच्छाच पूर्ण होत नाही. अगदी त्याचप्रमाणे तुकोबराय सांगतात रूपदृष्टी निहाळिता धनी न पुरे. भगवान परमात्म्याच्या रूपाचं चिंतन करत असताना भगवान परमात्म्याच्या रूपाला पाहिल्यानंतर माझी इच्छाच पूर्ण होत नाही. असं भगवान परमात्म्याचं सौंदर्य आहे.
आता तुमचं आमचं सौंदर्य हे प्रकृतीचं सौंदर्य आहे आणि भगवान परमात्म्याचं सौंदर्य हे पुरुषाचं सौंदर्य आहे. प्रकृतीचं सौंदर्य टिकवावं लागतं, भगवान परमात्म्याच्या सौंदर्याला टिकवावं लागत नाही. म्हणून तर आपले पांढरे झालेली केस आपण करू नये अशातला भाग नाही, तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. व्यवहारातील काही भाग असेल काही हरकत नाही, पण जाणून करावं. तुमचं आमचं जे सौंदर्य आहे हे क्षणोक्षणाला नष्ट होत जाणार आहे महाराज. जसं लहानपणी सौंदर्य होतं तसं आता आहे का? ज्ञानोबा लहानपणातल्या सौंदर्याचं वर्णन करतात की तारुण्याची नव्हाळी काय होवी की प्रथम वयसा काळी लावण्याची नव्हाळी प्रगटे जैसी आगळी अंगणा अंगे. आता ज्ञानेश्वरीची तर उभी महाराज, कशाचं कोड आहे आपल्याला? लहानपणामध्ये लहान मुलं मुली कसे सुंदर दिसतात, किती गोंडच दिसतात महाराज. एखादं शत्रूचं मूल जर रस्त्याने चाललेलं असेल, शत्रूचं जरी असलं तरी मनुष्य उचलून घेतो आणि पटकन त्याचा काय घेतो शत्रूचं जरी असलं तरी. असं कधी होतं का एखादे वयोवृद्ध बाबा काठी टेकत चाललेले आहेत, ओ बाबा थांबा मला आहे ना तुमचा एक सेल्फी काढायचा आहे. अहो सेल्फी काय, हेल्प कुणी करत नाही महाराज. तुमचं आमचं सौंदर्य हे क्षणोक्षणाला नष्ट होत जाणार आहे. एक आजीबाई आरशाच्या दुकानामध्ये गेल्या, दुकानदाराला सांगितलं चांगला भारीतला आरसा काढून दाखव. दुकानदाराने 500 रुपयाचा आरसा काढला. आजीबाईंनी 5 मिनिट त्या आरशामध्ये पाहिलं, समाधान झालं नाही. याच्यापेक्षा भारीतला दाखव. त्याने 5000चा आरसा काढून समोर ठेवला. आजी सगळ्यात भारीतला हा आरसा आहे. आजींनी त्या आरशामध्ये महाराज बराच वेळ पाहिलं, तरीही आजींचं समाधान झालं नाही. नाक डोळे मुरडले बाजूला सारला. अरे अलीकडे तू चांगले आरशेच ठेवत नाही दुकानामध्ये. 30 वर्षापूर्वी मी तुझ्या दुकानामध्ये आले होते. आरशात पाहिल्यानंतर किती चेहऱ्याकडे पाहत राहा वाटायचं. आता अलीकडे तू आरशेच चांगले ठेवत नाहीस. दुकानदारांनी सांगितलं, आजीबाई तुम्ही तुकोबरांची गाथा वाचलेली दिसत नाही. जैसे तैसे दावी आरसा नकट्या कैसा पालटे. आपुलाल्या तुम्ही रूपाशी समजा कासया वरजा आरशिया. आरशाला कशाला बाजूला सरता? दोष आरशाचा नाही, दोष तुमच्या चेहऱ्याचा आहे. हे तुमचं आमचं सौंदर्य आहे, क्षणोक्षणाला नष्ट होत जाणार आहे. भगवान परमात्म्याचं सौंदर्य तसं नाही. 125 वर्ष भगवान परमात्मे या अवनी तलावर राहिले, लीला केल्या. भगवान परमात्म्याचा एक केस पांढरा झालेला नव्हता. आपली काय परिस्थिती आहे? लहान मुलं इतका म्हातारी माणसं आहेत कळतच नाही महाराज. कधी कधी मागून पाहिलं तर तुमचं आमचं सौंदर्य असं आहे. भगवान परमात्म्याचं सौंदर्य पुरुषाचं सौंदर्य आहे. बरं, तुमचं आमचं जे सौंदर्य आहे ना ते फार झालं तर एखाद्या पुरुषाचं सौंदर्य एखाद्या स्त्रीला आवडेल, स्त्रीचं सौंदर्य एखाद्या पुरुषाला आवडेल. पण तुमचं आमचं सौंदर्य मनुष्य तर प्राण्यांना आवडेल अशातला भाग नाही. असं कधी झालंय का आपण रस्त्याने चाललो आणि एखादी म्हैस टक लावून आपल्याकडे पाहत राहिली, वा काय देख ना मनुष्य काय सुंदर आहे. अशी म्हैस कधी आपल्याकडे टक लावून पाहते का? उलट ती म्हैस रागाने पाहते, हो बाजूला, रस्ता माझा सोड. पण भगवान परमात्म्याचं सौंदर्य सगळ्यांना आवडणार महाराज. सुखसागर परमानंदू गोपी गोपाळा गोधना छंदू पक्षी श्वापदा जयाचा वेधू वाहे गोविंदू पावा छंदे वाहे गोविंदू पावा छंदे भुक्ती मुक्ती जयाच्या कामारी रिद्धी सिद्धी ओळगती द्वारी सुखसागर परमानंदू गोपी गोपाळा गोधना छंदू. भगवान परमात्म्याचं सौंदर्य सगळ्यांना वेधून घेणार आहे, सगळ्यांना आकर्षित करणारं सौंदर्य आहे, सगळ्यांना वेळ लावणारं भगवान परमात्म्याचं सौंदर्य आहे. बरं, भगवान परमात्म्याचं सौंदर्य असं आहे महाराज, निर्विकार स्थिती प्राप्त करून देणार आहे. व्यवहारातलं जे सौंदर्य आहे हे अंतःकरणामध्ये विकार निर्माण करणार आहे. एखादा पदार्थ सुंदर आपण पाहिला तर अंतःकरणामध्ये लोभ निर्माण होण्याची शक्यता आहे, आसक्ती निर्माण होण्याची शक्यता आहे, विकार निर्माण होतो व्यवहारातलं सौंदर्य पाहिल्यानंतर. पण भगवान परमात्म्याला पाहिल्यानंतर सर्व प्रकारचे विकार नष्ट होतात. देहभाव हारपला तुझ पाहता विठ्ठला. सगळ्या विकारामध्ये श्रेष्ठ असणारा विकार देहभाव आहे. देहभाव आला की बाकीचे विकार येतात, पण तो देहभावच नष्ट होतो. रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन देहभाव हारपला तुझ पाहता विठ्ठला
कळोन ये सुख दुःख तहान हारपली भूक. असं कधी होतं का? व्यवहारातलं सौंदर्य पाहिल्यानंतर आपण तहान भूक सगळी हरवून जातो. होतं असं कधी? नाही महाराज. बरं असं होतं का कधी व्यवहारातलं सौंदर्य एकदा आपल्याला आवडलं की शेवटपर्यंत ते आवडतच राहतं? एकदा पाहिलं की सारखं त्याच्याकडे पाहतच राहावं वाटतं का व्यवहारातल्या सौंदर्याकडे, रूपाकडे? नाही. पण भगवान परमात्म्याचं रूप असं आहे, एकदा पाहिलं तरी वारंवार पाहत राहावं वाटतं. पाहिली या वेध लावी बैसे जीवी जडोनी, बैसे जीवी जडोनी सम पाय कर कटी पाहिली या वेध लावी. भगवान परमात्म्याला पाहिल्याबरोबर जे वेध लागतात ते वेधून घेतो भगवान परमात्मा. वेधी आणि कास ऐसा जया अंगी कस, असा कस आहे देवाच्या ठिकाणी, सगळ्यांना वेधून घेतो. म्हणून असं असणारं भगवान परमात्म्याचं रूप, ते रूपाला कितीही पाहिलं तरी धनी न पुरे, धनी न पुरे गुणगाता रूप दृष्टी निहाळिता. असा गुणाने बरवा, रूपाने बरवा, म्हणून बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग विठोबा रखुमाई. जय जय विठोबा विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुदेव महाराज की जय. सब संतन की जय. विठोबा रखुमाई. बोला पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की. सद्गुरु जोग महाराज की जय. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा 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 विठोबा. असा भगवान परमात्मा आहे, चांगल्यातला चांगला आहे, सर्वोत्कृष्ट आहे. अशा भगवान परमात्म्याचं जे श्रीमुख आहे सगळ्या प्रकारच्या सिद्धींचं भांडार आहे. तुकोबराय सांगतात सकळ मंगळाचे सार मुख सिद्धीचे भांडार. भगवान परमात्म्याचं श्रीमुख सगळ्या प्रकारच्या सिद्धीचं भांडार आहे आणि सगळ्या प्रकारच्या मांगल्याचंही अधिष्ठान आहे. म्हणून पंढरपूरला गेल्यानंतर जर भगवान परमात्म्याचं पददर्शन झालं नाही तर आपण कमीत कमी मुखदर्शन करून तरी येतो. कारण भगवान परमात्म्याच्या मुखाचं दर्शन घेतलं की भगवान परमात्म्याच्या चरणाचं दर्शन झाल्यामध्येच जमा होतं. सगळ्या प्रकारच्या मंगल्याचं अधिष्ठान आहे. पवित्राणाम पवित्रयो मंगलानांच मंगलम असं भगवान परमात्म्याचं श्रीमुख आहे. असा हा भगवान परमात्मा या अभंगामध्ये तुकोबारायांनी या 3 चरणामधून भगवान परमात्म्याचं सगुण रूपाने वर्णन केलं. अर्थात भगवान परमात्म्याचं तटस्थ लक्षण सगुण रूपाने वर्णन करून सांगितलं. हा भगवान परमात्मा केवळ सगुणच नाही, दिसे सगुण हा स्वरूप सुंदर परिव्यापोनी आठेला चराचर देवदानवादी मानव असुर याविन बुरला ऐसा नाही तृणांकुर हो ऐशा गवळणी त्या अनुवाद करीती ज्या ज्या रंगली याच्या अनुवृत्ती. जरी भगवान परमात्मा सगुण साकार दिसत असला तरी तो एकदेशी नाही, सर्व व्यापक आहे. हे सर्व व्यापकत्व
निर्गुण रूपाने वर्णन करून भगवान परमात्म्याचं स्वरूप लक्षण सेवेसाठी घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणातून प्रकट करतायत. तुका म्हणे सुखा, 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 अंत सुखा अंत पार नाही लेखा. हा भगवान परमात्मा कसा आहे? सुखरूप आहे. हे भगवान परमात्म्याचं स्वरूप लक्षण आहे. वरील 3 चरणामध्ये भगवान परमात्म्याचं तटस्थ लक्षण सांगितलं, सगुण रूपाने वर्णन केलं आणि स्वरूप लक्षण सांगून निर्गुण निराकाराचंही भगवान परमात्म्याचं वर्णन करतायत तुकोबाराय. भगवान परमात्मा सुखरूप आहे आणि भगवान परमात्म्याचं जे सुख आहे अर्थात जे पारमार्थिक सुख आहे, जे ब्रह्मसुख आहे, त्या सुखाला अंत नाही, देशतः अंत नाही, कालतः अंत नाही, वस्तुतः अंत नाही. भगवान परमात्म्याचं जे सुख आहे या सुखाला कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही. व्यावहारिक सुखाला मर्यादा असते. व्यावहारिक सुखाला प्रत्येक व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये प्राप्त होणारं जे सुख आहे त्या प्रत्येक सुखाला एक विशिष्ट मर्यादा आहे. सुरुवातीच्या घासाला जो आनंद आहे, आवडीचा कितीही पदार्थ आपण सेवन करत असू द्या, सुरुवातीच्या घासाला जो आनंद आहे तो शेवटच्या घासाला त्या पदार्थापासून आपल्याला आनंद प्राप्त होत नाही. कारण हे जे व्यवहारातलं सुख आहे हे मर्यादित आहे. खरं तर त्याला सुख म्हणताच येत नाही, परंतु अज्ञानी जनांचा अनुवाद शास्त्र संत महात्मे करतात. सुखाभास आहे पण तेही सुखाभास जो आहे तो मर्यादित स्वरूपाचा आहे. पण परमात्म्याचं जे सुख आहे देशे काले वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुख संपदा मदभक्त सदा भोगिती. हे ते निर्भेळ निखालस निरतिशय ब्रह्मसुख आहे. आणि असा ब्रह्मस्वरूप ब्रह्मसुख प्राप्त ब्रह्मसुख रूप असणारा भगवान परमात्मा सुखरूप आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग, तुका म्हणे सुखा अंतपार नाही लेखा. बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. परमपूजनीय श्रद्धेय परमहंस श्री संत शंकर बाबा यांच्या पारमार्थिक जीवनातील वाटचालीला 81 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने रौद्री शांती हा यज्ञ समारंभ या ठिकाणी पार पडणार आहे. आणि त्याचप्रमाणे आमच्या सगळ्या गुरुबंधूंचे आवडते असणारे ज्येष्ठ गुरुबंधू रवी महाराज यांच्या, खरं म्हणजे रवी महाराज हे असं व्यक्तिमत्व आहे
साधनानिष्ठ मंडळींच्याही आवडीचे आहेत, सर्वस्तरीय सर्व गुरुजनांच्या अत्यंत आवडीची, एकदम नम्रशील हसतमुखी व्यक्तिमत्व. खरं म्हणजे त्यांच्याबद्दल बोललेलं त्यांना आवडणार नाही, पण 20 वर्षापूर्वी त्यांची माझी भेट झाली. गुरुवारी डॉक्टर महाराजांकडे पाठाला जात असताना 2006ला, आणि तेव्हा मग महाराजांनी एकदा त्यांच्या घरी मुंबईला नेलं भजनाला. त्यावेळेस त्यांचे पिताश्री होते, पारमार्थिक सगळं त्यांचं घरचं वातावरण. आम्ही तिथं गणेश उत्सवामध्ये मुंबईमध्ये भजन केलं, आणि तेव्हापासून मग गुरुवर्य मोठे माऊलींच्या संगतीमध्ये असल्यामुळं घनिष्ठता सगळ्यांच्याच आवडीचे, संस्थांच्या आवडीचे, देहूकरांच्या देखील आवडीचे. गेल्या वर्षी आम्हा सर्व साधकांकडून त्यांनी अयोध्येची मोठी परिक्रमा करून घेतली. महाराज इतकं सुंदर निवेदन निलेश महाराज, भाकरे महाराज, रवी महाराज सगळ्या साधकांकडून परमार्थ करून घेतात. असे आदरणीय रवी महाराज, त्यांचे पिताश्री. मनुष्याच्या जीवनामध्ये पित्याला काय स्थान आहे, पद्मपुराणातील श्लोक काल वाचण्यामध्ये आला. पिता धर्म, पिता स्वर्ग, पिता हि परमं तपः, पितरी प्रीतिमापन्ने प्रियंते सर्व देवता. मनुष्याच्या जीवनामधील पिता हा सर्व धर्म आहे, पिता हा सगळ्या प्रकारचा स्वर्ग आहे, पित्याची सेवा करणं हे सर्व प्रकारचं तप आहे. आणि जर वडील आपल्यावर संतुष्ट झाले तर सर्व देवताही संतुष्ट होतात, असं पद्मपुराणामध्ये म्हटलेलं आहे. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये श्राद्धाचा कार्यक्रम उत्तर केला जातो, उत्तरक्रियेमध्ये. आणि त्या दृष्टिकोनातून आदरणीय रवी महाराज यांचे पिताश्री, त्यांच्या वडिलांचं 11वं श्राद्ध, आणि परमपूजनीय श्रद्धेय शंकर महाराज यांचं रौद्रीचा शांतीचा कार्यक्रम. त्यानिमित्ताने श्री संत शंकर बाबा यांच्या संगतीतील असणारी सर्व भावी भक्त मंडळी अमरावतीहून या ठिकाणी आलेली आहेत. आणि माझं परम भाग्य आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे गुरुवर्य भजन सम्राट, ज्यांच्या जीवनामध्ये भजन हाच श्वास, भजन हाच परमार्थ, सर्वस्वी भजन ही साधना ज्यांची आहे, असे आम्हा सर्वांचे गुरुवर्य आदरणीय परमेश्वर बाबा या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. बाबांचं जीवन हे सर्व वारकरी सांप्रदायिकांसाठी आदर्श स्वरूप आहे. फार मर्यादाशील जीवन गुरुवर्य बाबांचं. म्हणजे आम्ही पाहिलेलं आहे, बाबा एवढे मोठे पट्टीचे गायक असताना गुरुवर्य बोधे बाबांच्या समोर बाबा म्हणा म्हटल्याशिवाय म्हणत नसायचे. जोगमारा सप्तामध्ये आम्ही पाहिलं, म्हणजे किती मर्यादाशील त्यांचं जीवन आहे. आणि सत्याची विशेष साधना अनुष्ठान बाबांच्या जीवनामध्ये आहे. बाबा कधी खोटं बोलत नाहीत. गुरुवर्य माऊलींच्या शिंदे माऊलींच्या संगतीमध्ये असल्यामुळे बाबांचा बऱ्याच वेळा संबंध आला कथेला वगैरे. मग असं एकांतामध्ये बाबांना विचारलं, मला माऊलींनी सांगितलं की बाबा कधीच खोटं बोलत नाहीत, कितीही प्रसंग आला तरी बाबा खोटं बोलत नाहीत. सत्य ही बाबांची साधना आहे. असे गुरुवर्य बाबा, फार मोठं तपस्वी जीवन. या आपल्या भक्ती महोत्सवाला बाबांची आशीर्वादपर उपस्थिती लाभलेली आहे. मी माझं भाग्य समजतो. बाबा या ठिकाणी श्रवणासाठी बसले आहेत. आपण सर्व अभिन्न हृदय गुरुबंधू या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांना धन्यवाद देतो. आणि झालेली कीर्तन सेवा परमात्मा पंढरीनाथाच्या चरणी समर्पित करत असताना तरी न्यूनते पुरते अधिकच ते सरते करुणी घे यावे हे तुमते विनिमितो वासे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती तुकाराम 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 तुकाराम